हॅलो गाईस. तर आज आपण औषधी कल्पवन याला चालू करणार आहे आणि औषधी कल्पवनमधलं आजचं पहिलं टॉपिक आपलं हेमगर्भ पोटली आहे. तर कोणताही कल्प वाचताना आपल्याला त्यामधले सगळ्यात महत्त्वाचे कंटेंट, त्याची बनवण्याची पद्धत, त्याचा रेफरन्स, त्याची उपयोगिता, त्याची मात्रा, त्याचा अनुपान आणि कशाकशामध्ये हा उपयुक्त आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हेमगर्भ पोटली ह्याचा रेफरन्स आपल्याला रसामृत रसविज्ञानी ह्या अध्यायामधून सांगितलेला आहे. तर ह्यामध्ये 5 कंटेंट आहे आणि याची आपण ट्रिक पण बघू. शुद्ध पारद, शुद्ध गंधक, ताम्रभस्म, सुवर्णभस्म आणि कुमारी स्वरस हे 5 कंटेंट ह्यामध्ये आहेत. आणि हे 5 कंटेंट पाठ करण्यासाठी आपल्याला एक सिंपल ट्रिक पाठ करायची. कुमारी को सुवर्ण की गंध पता है. तर ह्यामध्ये कुमारीवरून कुमारी स्वरस, सुवर्णवरून सुवर्णभस्म, गंधवरून गंधक, पवरून पारद, वरून ताम्रभस्म असे 5 कंटेंट आपल्याला या ट्रिकमधून समजून जातात. ह्या कल्पाचा रोगाधिकार सांगताना सन्निपातिक रोगाधिकार सांगितलेला आहे आणि मात्रा 125 mg सांगितलेली आहे. तर आपण आता याची बनवण्याची प्रक्रिया बघू. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कज्जली निर्माण करायची. कज्जली निर्माण झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सुवर्ण आणि ताम्रभस्म मिक्स करायचे. सुवर्ण ताम्रभस्म मिक्स केल्यानंतर संपूर्ण मिक्सचरला आपल्याला 7 दिवस कुमारी स्वरसाची भावना द्यायची. त्यानंतर आपल्याला हे जे कोन शेपमध्ये म्हणजेच शिखराकार वटी बनवून त्याला छायाशुष करून घ्यायचे. नंतर शुद्ध गंधकयुक्त वस्त्रामध्ये वटी ठेवून पोटली बनवावी. म्हणजे जे आपण शिखराकार वटी बनवला त्याला वस्त्रामध्ये ठेवायचं, त्याची पोटली बनवायची आणि नंतर एका कढईमध्ये गंधक घेऊन त्याला द्रवीभूत करून त्यामध्ये ह्या पोटली ठेवून त्याला पक्व करायचं. ह्यानंतर पक्व झाल्यावर वटी पोटलीमधून काढून स्वच्छ करून धुवून घ्यावी आणि त्यानंतर ही पोटली वापरली जाते. ह्यानंतर आपण हे जे रिसर्च अपडेट बघू. रिसर्च अपडेटमध्ये हे वंडर ड्रग ऑफ आयुर्वेदा क्रिटिकल केअर म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे एमर्जन्सी केअरमध्ये आपल्याला हेमगर्भ पोटली वापरता येते. काय सांगितलं आहे? हेमगर्भ पोटली रस इफेक्टिव्ह अगेन्स्ट मल्टी ड्रग रेसिस्टन्स बॅक्टेरिया होल्ड्स प्रॉमिस ॲज अन आयुर्वेदिक अल्टरनेटिव्ह टू मॉडर्न अँटीबायोटिक. जिथं काही बॅक्टेरियामध्ये ड्रग रेजिस्टन्स येतं अशा वेळेस आपण तिथं हेमगर्भ पोटली वापरता येतो. ह्याच्या अनुपानामध्ये आपल्याला अद्रक स्वरस वापरता येतो. उपयोग काय आहे तर सन्निपातिक ज्वर, श्वास, कास, क्षय, जीर्णज्वर, ग्रहणी यामध्ये याचा उपयोग आहे. तर सेवनकाल आपल्याला प्रातःकालमध्ये सेवन करायचं आहे. पत्त्यामध्ये आम्लरहित घृतयुक्त भोजन करायचं आहे. मधुर दही, घृत निर्मित चांगल मांस पथ्य आहे आणि या पथ्यामध्ये तैल, बैंगन म्हणजे वांगे, व्यायाम तथा वैथून हे सगळं अपत्य आहे. तर हे आपण हेमगर्भ पोटलीमध्ये बघून घेतलं. हेमगर्भ पोटली एक पोटली रसायन आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हे लक्षात असायला पाहिजे की जर आपण कुमारी को सुवर्ण की गंध पता हे ट्रिक लक्षात ठेवली तर आपल्याला हेमगर्भ पोटलीचे कंटेंट लक्षात राहतील. तर ह्याचे फोटो मी तुम्हाला टेलिग्रामवर सेंड करीन. तिथून तुम्ही हा पूर्ण कल्प वाचू शकता. थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पूर्ण कल्प जे पण आहेत रसशास्त्राचा सिलेबस या चॅनलवर कंप्लीट करणार आहे.